श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। जुन्या महानगरपालिकेत डायग्नोस्टिक सेवेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान काजी प्लॉट येथील एकाचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न। रानबाजी महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न। देवपुरातील विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। आणि जिल्हा काँग्रेस भवन येथे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। आता बातमीपत्र विस्ताराने। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले। पालकमंत्र्यांनी सांगितले की गेल्या 77 वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले, त्याग केला। आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे, याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकाला आहे। सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे। अशा प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाला विसरता येणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले। राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेत जिल्ह्यात 2,72,897 महिलांनी अर्ज केले। यापैकी 2,65,297 अर्ज मंजूर करण्यात आले। पात्र महिलांना येत्या 17 तारखेला 2 महिन्यांचे दरमहा 1500 प्रमाणे 3,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात 2,271 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे। यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत 125% पाऊस झाला आहे। यंदाच्या खरीप हंगामात 3,77,000 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झाली आहे। शेतकरी सुखी आणि समाधानी राहण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली। या योजनेत जिल्ह्यातील 2,41,186 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 1,62,232 शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना फळबाग लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात 165.35 हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजनेत 36 शेतकऱ्यांना 70 लाखांचे अनुदान देण्यात आले आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 1,038 शेतकऱ्यांना 676.70 लाख अनुदान देण्यात आले। कृषी अवजारांसाठी 241.30 लाख रक्कम देण्यात आली। साक्री तालुक्यात पशु चिकित्सालयाच्या इमारतीसाठी 466 लक्ष निधी मंजूर झाला आहे। राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून 6 मोठे पशु प्रकल्प जिल्ह्यात सुरू होत आहेत। गोशाळा अनुदान योजनेत शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील 2 गोशाळांना अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली। भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भावना आकाश पाटील, कुमारी दिशा सोनवणे, वैष्णवी विलास मराठे, हिम्मतसिंग देवीसिंग गिरासे, सिद्धांत महेंद्र महिरराव यांची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। मतदार जनजागृती व नाव नोंदणीबाबत प्रचाराचा उल्लेखनीय कामगिरीबाबत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दिनेश सैंदाने व सुभाष कुलकर्णी यांना पुरस्कार देण्यात आला। सन 2023-24 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1 येथील तुरुंगाधिकारी सचिन जिंबुर्डे, कारागृह शिपाई धनराज चव्हाण, निलेश जाधव तसेच सन 2020-21 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल कारागृह शिपाई कैलास चौधरी यांना पुरस्कार देण्यात आला। जिल्हा उद्योग केंद्र धुळे यांच्या वतीने सन 2022-23 साठी पात्र उद्योग घटक प्रथम पुरस्कार यूके प्लॅस्टिक धुळे तर द्वितीय पुरस्कार बाबूजी ग्रो इंडस्ट्रीज चिंदखेडा जिल्हा धुळे या कंपनीला देण्यात आला। तसेच सन 2023-24 वर्षासाठी प्रथम पुरस्कार वर्धमान पेंट्स MIDC लर्निंग धुळे तसेच द्वितीय पुरस्कार सागर एंटरप्राइज यांना देण्यात आला। त्याचप्रमाणे गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील, संदीप ठाकरे, मिलिंद नवगिरे यांचा सन्मान करण्यात आला। तसेच पोलीस दलात उल्लेखनीय उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला। उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत स्वामित्व योजनेअंतर्गत रघुनाथ पाटील, किरण कुमार पाटील, सुभाष पाटील, देवदास मिस्त्री,
प्रवीण पाटील यांचा स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धुळे राखीव पोलीस दलाचे परेड कमांडंट मुकेश महाले यांनी मंत्री महोदयांना मानवंदना दिली. यावेळी तिरंगा शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे, खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, संजय वागळे, संदीप पाटील, गंगाराम तळपाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा नियोजन अधिकारी ममता आटकर, कार्यकारी अभियंता आर पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, वैशाली इंगे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 77 वर्षापूर्वी भारताने स्वातंत्र्याचा सूर्य बघितला आणि या निमित्ताने आपण भारतीय स्वातंत्र्याचा नुकताच अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला. अशा या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय 77 वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले, त्याग केला. आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. त्याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकालाही आहे. सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे. अशा प्रसंगी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांचा त्याग आणि बलिदानाला विसरून चालणार नाही. अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी अभिवादन करतो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. यात राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत जिल्ह्यात 2,72,897 महिलांनी अर्ज केले आणि त्यापैकी 2,65,297 अर्ज हे मंजूर करण्यात आले. पात्र महिला उमेदवारांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनेच्या 4,240 तर खाजगी आस्थापनेच्या 507 पदं ऑनलाईन पोर्टलवर अधिसूचित करण्यात आलेली आहेत. शासकीय आस्थापनाकरता 3,912 तर खाजगी आस्थापनाकरता 440 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी 2,271 उमेदवारांची प्राथमिक निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहकार्य सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 3,000 रुपये हे देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व धर्मियांच्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत प्रत्येक व्यक्तीला 30,000 रुपये इतका खर्च शासनामार्फत हा देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहेत. राज्यातील शासनाद्वारे तो शासकीय कायमोर्जित महाविद्यालय, तंत्रविद्यालय, विद्यापीठातील व्यावसायिक वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर मागास प्रवर्गातील नवीन तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 125% पाऊस झालेला आहे. यंदाच्या खरीप हंगामात 3,70,000 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झालेली आहे. शेतकरी सुखी आणि समाधानी राहण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली. या योजनेत जिल्ह्यातील 2,41,186 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 1,62,232 शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळत आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजनेत 36 शेतकऱ्यांना
70 लाख रुपये अनुदान देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 1038 शेतकऱ्यांना 676 लक्ष रुपये अनुदान देण्यात आलेले आहे. कृषी अवजारांसाठी 241.30 लक्ष या ठिकाणी रक्कम देण्यात आलेली आहे. साक्री तालुक्यात पशुचिकित्सालय उभारण्यासाठी 466 लक्ष हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत या माध्यमातून 6 मोठे पशु प्रकल्प जिल्ह्यात सुरू होत आहेत. गोशाळा अनुदान योजनेत शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील 2 गोशाळांना या ठिकाणी अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत. राज्यात महसूल व वन विभागामार्फत 1 ऑगस्टपासून महसुली पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवाड्यामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे रोग निदान योजनेअंतर्गत धुळे येथील जुन्या नगरपालिकेत डायग्नोस्टिक सेवेचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. धुळे महानगरपालिका व कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकनेते गोपीनाथ मुंडे रोग निदान योजनेअंतर्गत जुनी महानगरपालिकेत डायग्नोस्टिक सेवेचे उद्घाटन पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी संपन्न झाले. धुळे शहरातील गोरगरीब जनतेला अत्यंत अल्प दरात रक्तलघवीसह 20 चाचण्या उपलब्ध व्हाव्या या हेतूने धुळ्यात अद्ययावत अशी लॅब आणावी अशी माजी महापौर प्रदीप करपे यांची संकल्पना होती. त्यांच्या प्रयत्नाला आज यश आले आहे. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, लोक जनशक्ती पार्टीचे दिलीप साळवे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी, जयश्री आयराव, डॉक्टर माधुरी बोरसे, नामदार महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव, कमलाकर आयराव, सेवानिवृत्त अभियंता कैलास शिंदे, माजी नगरसेवक सुनील बैसाने, अमोल मासुळे, बबनराव थोरात, शरद चौधरी, हर्षकुमार रेलन, चेतन मंडोरे, सुनील चौधरी, विक्की परदेशी, कुणाल चौधरी, आकाश परदेशी, करण गुजराती, कृष्णा डायग्नोस्टिक्सचे कपिल देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद वहीद अली व राकेश गाळणकर यांनी केले. आभार आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी मानले. माझ्या आयुष्यातला एक चांगला दिवस मी आजचा दिवस समजतो, कारण धुळे शहरासाठी आणि धुळे जिल्ह्यासाठी, उत्तर महाराष्ट्रासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या तब्येतीची तपासणी करता यायला पाहिजे आणि कमी पैशात करता यायला पाहिजे, यासाठी आज या लॅबचं उद्घाटन होत आहे. मला आनंद असा होतोय की माझे गुरुवर्य ज्यांनी मला राजकारणात आणलं असे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या नावाने ही लॅब आज इथे उद्घाटन होत आहे. आणि आपले सर्वांचे लाडके नेते, माझेही लाडके नेते गिरीश भाऊ यांच्या हाताने होत आहे, त्यामुळे अजून जास्त आनंद मला होत आहे. विनायक बाबू शिंदे जारी करण्यात ही सर्वात पहिले संकल्पना माझी नाही, ही सर्वात पहिले संकल्पना मी महापौर झालो तेव्हा गिरीश भाऊंनी सांगितलं होतं. जळगावमध्ये, नाशिकमध्ये ही लॅब आलेली आहे, तर धुळ्यात का करत नाही म्हणून भाऊंनी मला हे सांगितलं होतं. आणि रामेश्वर भाऊंनी मला सांगितलं की भाऊंनी असं सांगितलं, भाऊंनी मला सांगितलं, म्हणून महानगरपालिकेत या लॅबचा ठराव सर्व नगरसेवकांनी एक मताने पास केला. नगरसेवकांनी ठरवलं की ही चांगली गोष्ट आहे आणि ही उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी सेवा उपलब्ध करून देणारी आहे. म्हणून या लॅबसाठी सर्वांनी एक मताने ठराव केला. मुलींसाठी आता योजना आणली. आता शिक्षण मोफत आहे, 5 लाख लागू द्या, 10 लाख लागू द्या वर्षात तुम्हाला. गरीबाची मुलगी आहे, हुशार आहे, तिच्यामध्ये क्षमता आहे, पण पैशाअभावी तुम्हाला तिला पुण्याला पाठवता येत नाही, तिला नाशिकला पाठवता येत नाही, तुम्हाला मुंबईला पाठवता येत नाही, तुम्हाला नागपूरला पाठवता येत नाही, तुम्हाला दिल्लीला पाठवता येत नाही. पण तिच्यामध्ये बौद्धिक क्षमता असेल तर तिला विनामूल्य तिला 5 लाख लागू द्या दरवर्षी, 10 लाख रुपये लागू द्या, तिचा सगळा खर्च आता शासन करणार आहे. शासन करेल, गव्हर्नमेंट करणार आहे, आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. एवढा चांगला निर्णय महायुतीच्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी घेतला, त्या फडणवीस साहेबांनी घेतला, अजितदादांनी घेतला, आम्ही घेतला. यापेक्षा काय करायचं आहे? तरुण मुलांसाठी निर्णय घेतला, त्यांना तर आपल्याकडे ठिकाणी 6,000, 8,000, 10,000 रुपये मी त्या ठिकाणी देणार आहोत. महिलांसाठी निर्णय घेतला, अर्ध तिकीट
अर्धा तिकीट लागतं तुम्हाला. आता एस टीमध्ये कुठेही जा, नुसतं एस टीकडे पाहिलं की सगळ्या महिला दिसतात, माणूस दिसतच नाही एस टीमध्ये, दिसतच नाही. तुम्ही बघा, क्वचित माणसं दिसतात. म्हणजे 60 जागेची बस असेल तर 10 माणसं दिसतात आणि 50 महिला त्या ठिकाणी दिसतात. काय करतो, कसं काय चाललंय? एसटी खातं तोट्यामध्ये होतं, त्यात एकदम नफ्यात आलंय. का बरं? तर महिला दररोज प्रवास करायला लागलेल्या आहेत, दररोज प्रवास. कुणाला हॉस्पिटलला बघायचं आहे, घरचा माणूस डॉक्टर आहे, तू पाहुणी. आपल्या हिताचा निर्णय करणारं शासन या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना केली तर 7.5 हॉस्पिटलचा पंप, त्याचं बिल शासन भरणार आहे. मागचं सगळं बिल माफ झालं. माझ्याकडे कार्यकर्ता परवाला म्हणे, भाऊ मला 18 लाख रुपये माफ झाले. म्हणजे एवढे कसे काय नाही म्हणे, भाऊ झाले माफ. म्हटलं असं की एवढ्या 18 लाख कसं काय बिल आलं? म्हणजे भरलं नव्हतं म्हणे आतापर्यंत बिल. म्हटलं काय रे? मला माहीत होतं एकदा दिवस आपलं सरकार माफ करणारच आहे एक दिवस. चांगलं म्हटलं आम्ही आपली भरत राहिलो बिल. म्हणजे अशा इतक्या कल्याणकारी योजना, लोककल्याणकारी योजना आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. या मागचा उद्देश हाच आहे, प्रत्येकाला घर असलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरी शौचालय असलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरी तर नळाने पाणी गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरी 20 रुपयामध्ये दिवा लागला पाहिजे डिमांड नोटमध्ये, त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता असला पाहिजे, प्रत्येकाला राशन मोफत मिळतं की नाही? सगळं मोफत आहे. बरं काय राहिलं काय आपलं? आता राशनही मोफत आहे, दर महिन्याला आपल्याला राशनही मोफत मिळतं. आणि म्हणून आजच्या चांगल्या योजना, अर्ध तिकीट, 1500 रुपये, राशन मोफत, त्याने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. ज्याला गरज असेल त्यांनी निश्चित लाभ घेताना अतिशय कमी खर्चामध्ये, म्हणजे 4 येतात, 25% हा खर्च आपला त्या ठिकाणी होणार आहे. MRI लागत असेल 22,000 रुपये, तुम्हाला वाटतं तुम्हाला भाव माहिती जळगावला आहे, 2,000 रुपयापर्यंत आपलं काम होणार आहे. 4,000 रुपये आपले वाचणार आहे. सिटी स्कॅनच्या बाबतीमध्ये रक्त तपासायचं आहे, काही कुठल्या टेस्ट करायचे आहे, तर हा असा मोठा लाभ आपल्याला या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. त्याचा लाभ आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी घ्यावा. आणि आपण एक चांगला स्तुत्य उपक्रम नाना तुम्ही या ठिकाणी आपल्या काळामध्ये सुरू केलेला आहे, चांगला उपक्रम. ताई पण असताना त्यांची पण काही सुरुवात होती आणि आपण तर याचा पाठपुरावा केला नानांनी. आम्ही कृष्णा राज्यपालांना सांगितलं की आपल्याला धुळ्यामध्ये काम सुरू करायचं आहे, नाशिकमध्ये पण आपण त्या ठिकाणी असं सेंटर त्या ठिकाणी उभा करतो आहोत. आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं असं सेंटर उभं राहिलं तर गरीब माणसाला खूप मोठी मदत त्या संदर्भामध्ये होणार आहे, गरजू माणसाला मदत होणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मनापासून या उपक्रमाला आणि कृष्णा डायबिटीज सेंटर आहे त्यांना सुद्धा खूप खूप त्याचे आभारही मानतो. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान काजी प्लॉट येथील एकाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यास ताब्यात घेतले. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना काजी प्लॉट परिसरातील रहिवासी सय्यद जाफर सय्यद अहमद यांनी पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतले. वडजाई रोड परिसरातील काजी प्लॉट येथे जावेद अन्सारी यांनी मनपाच्या जागेसह इतर ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे. याबाबत गेल्या 3 वर्षापासून स्थानिक नागरिक सदर अतिक्रमण हटवण्याची मागणी करत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने स्वातंत्र्यदिनी जाफर सय्यद यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील महिलाही उपस्थित होत्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले. हम 4-5 साल से ये घर की अर्जी के लिए आ रहे हैं, घर की अर्जी कर रहे हैं हम, इसलिए हम इनसे मिलने आए थे. तो ये पुलिस वाले ने मिलने दिए और उन्होंने बाया के ऊपर भी हाथ उठाए ले और वो बाबा को भर के लेके चल जाए ले. ये इनने गलत करे, हमको मिलने नहीं दी ले और बाबा को भी भर के लेके चल गए ले. 5 साल से हम उनकी अर्जी कर रहे हैं, अर्जी दे रहे, अर्जी के ऊपर अर्जी दे रहे, अर्जी के ऊपर अर्जी दे रहे. हम पानी घुटने तक पानी आता गली के अंदर, हमारी ना कोई सुनवाई हो रही ना कुछ हो रहा. हम 5 साल से आ रहे जा रहे हमारी कोई सुनवाई नहीं हो रही. और हम कलेक्टर आके मिलने आए थे यहाँ और हमको मिलने नहीं दी ले. पुलिस वाले ने इसी भर के लेके चल गए ले. विषय क्या है वो? घर का विषय, घर का क्या विषय? घर बना लिया है जावेद अंसारी ने रोड पे घर बना लिया है. हमको रास्ता हमको करके दो. वो रास्ते की वजह से घुटने तक पानी आता, घर में औरतें बच्चे सब बीमार पड़ रहे और उसकी हमारी कोई सुनवाई नहीं हो रही. और उसके वास्ते हम कलेक्टर साहब से मिलने आए थे पर हमको मिलना नहीं दिए जा रहा. हमको कोई तरफ से कुछ नहीं हो रहा. और आदमी को मार रहे, आदमी बोलने को आया हमारा बड़ा होके गली में बाया को, आदमी को सबको लेके हमारी गली में जो मुसीबत है तो ये पुलिस वाले यही से आदमी को मार के हमारे लेके चले गए. हाँ, और बाया पे भी हाथ उठा रहे हैं, बाया को भी समझन नहीं दे रहे, बाया को भी नोच रहे, हाल करे इन्होंने गली का. आपका क्या विषय? गली का विषय हम बात करने को वास्ता है तो उन्होंने बाहर हमको काम बता दिया पुलिस वालों ने और बाया पे भी हाथ उठा रहे हैं. हाँ, तो सरकार ने उनको पुलिस दी है क्या कि बाया को भी मारो.
नहीं, आपकी क्या मांगनी है? रास्ता सिर्फ कौन सी जगह पे? हमारी गली में रास्ता नहीं जगह का नाम बता। धुळे शहरातील शिवाजी रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक केंद्र येथे स्वातंत्र्य दिनी आयोजित रानबाजी महोत्सवाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा कृषी विज्ञान केंद्र अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक केंद्र गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर शाखा क्रमांक शिवाजी रोड धुळे उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक केंद्र येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी उद्घाटन करण्यात आले. मानवी आहारात प्रामुख्याने धान्य, कडधान्य यांच्यानंतर प्रमुख घटक म्हणजे भाजी याचा समावेश असतो. अलीकडच्या काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर होत आहे. यामुळे त्याची नैसर्गिक चव व माणसातील रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. भारतातील जंगलात आणि पहाडी भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर कंद व हिरव्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये माहिती होण्यासाठी तसेच त्यांच्यात असलेल्या विविध औषधी गुणधर्मांची ओळख होणे गरजेचे आहे. रानभाजी वनस्पतीपासून विविध पदार्थ बनवता येतात, ते आहारात वापरता येतात. ज्यापैकी बऱ्याचशा वनस्पती ह्या मधुमेह, खोकला, पोटदुखी आदींवर औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती महिला व बाळांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. काळाच्या ओघात परिसरातील रानभाज्या नष्ट होत आहेत. रानभाज्यांचे जतन होणे, ओळख होण्याच्या दृष्टीने जनजागरण मोहीम राबविणे, प्रदर्शनात मांडणी करणे व रानभाजी महोत्सव राबविणे ही काळाची गरज झाली आहे. या उद्देशाने सदर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शन आपण या ठिकाणी मांडलं आहे. त्याचबरोबर या भाज्यांचं आहारातील महत्व आणि आहारातील महत्वाबरोबरच त्या रानभाज्यांची आपण पाककृती कशा पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने असं या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं आहे. निश्चितपणे धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाजींची या हंगामामध्ये, जो खरीप हंगाम आहे किंवा पावसाळी हंगाम आहे, त्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्धता होते आणि त्याचं आहारातील महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं त्या दृष्टिकोनातून आज हा कृषी विभाग असेल, आत्मा असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा मंदिर समिती असेल, आजचा हा रानभाजी महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. निश्चितपणे धुळे जिल्ह्यातील आणि या परिसरातील शेतकऱ्यांना या रानभाजीचं महत्त्व कळेल आणि दैनंदिन आहारामध्ये त्या रानभाजीचा यापुढील काळामध्ये समावेश करतील असा स्पष्ट उद्देश आजच्या या रानभाजी महोत्सवाचा आहे. पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. रानभाज्यांचं प्रदर्शन या ठिकाणी पावण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या उपस्थित जिल्हाधिकारी, CO, भैया, ताई, सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अतिशय म्हणजे कार्यक्रमामध्ये मला वाटतं की काही आजचा विषय नव्हता, तो पण रानभाज्यांचा विषय सांगितला आणि म्हटलं चला दर्शनही होईल आणि या संदर्भात माहिती आपण जाणून घेऊ. पण आपण बघताय दिवसेंदिवस या सगळ्यांच्या रानभाज्या आहेत. विशेष करून आदिवासी भागामध्ये खूप प्रकारचे कडधान्य आहेत, धान्य आहेत आणि भाजी आहे त्या होत असतात. या महिन्यामध्ये, या 2 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये विशेष करून या भाज्या मोठ्या प्रमाणात होत असतात आणि त्या आढळून येत नाही. म्हणून त्याचं महत्व किती आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. त्या प्रत्येक भाजीच्या मागे एक शास्त्र आहे, सायन्स आहे. आता लाल भेंडी पण मी बघितली, ती आता झालेली वाटतं मार्केटला. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जास्त आहे, त्याचा उपयोग होतो. पण प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही तथ्य आहे, भाजीमध्ये काही ना काही मागे शास्त्र आहे, त्याचा उपयोग आपल्या शरीराला होत असतो. पण आजकाल आपण बघतात अतिशय फास्ट असं काम झालेलं आहे. म्हणजे बाहेरून काहीतरी आणलं, गरम पाण्यात टाकलं, खाल्लं. आता काय काय चाललेलं आहे सध्या, जंक फूड, फास्ट फूड, चायनीज फूड आता आपल्या इतकं जोरात चाललेलं आहे सध्या की आपण या भाज्याचा विसर चाललेलो आहोत. म्हणजे रानभाज्यांची तर ओळख आता नष्ट होतं की काय अशी परिस्थिती आज आपण बघतोय. मुलांना पण आपण बघितलं तर त्यांना काय काय लागतं याची आपल्याला कल्पना आहे. आता ते नूडल काय काय ते खात असतात आणि नंतर ते खरं शरीराला उपयोगी आहेत, ते सगळे व्हिटॅमिन देत असतात. अशा भाज्यापासून आपण धान्यापासून आपण दूर चाललेलं आहे. किती मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाइडचा वापर होतोय, किती मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा वापर होतोय आणि आपण काय काय खातोय याची आपल्याला कल्पना नाही.
आपल्याला भाज्या खूप सुंदर दिसतात, खूप कलरफुल दिसतात. म्हणजे कॅप्सिकम मिरची सुद्धा एकदम लाल, पिवळी, हिरवी, काय काय असं वाटतं की काय काय नाही बघितल्यावर ती कलरफुल आहे, पण त्याच्या मागे सगळे केमिकल्सच आहेत. आता टरबूज स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे येथील देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 300 रक्तदात्यांनी रक्तदान करीत रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे येथील देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे शहरातील खंडेराव मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे नियमित विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यात येतात. त्या अंतर्गत सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात सुमारे 300 दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना आकाश साकला व मित्र परिवारातर्फे ब्लूटूथ हेडफोन आणि स्मार्ट वॉच यासह प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक गोविंद साकला, आकाश साकला यांच्या नेतृत्वाखाली विक्की परदेशी, रोहित चांदोडे, नतमल अग्रवाल, विनोद पटवारी, किशोर गिंदुडिया, ओम खंडेलवाल, शशी अग्रवाल, विकास गिंदुडिया, जय शर्मा, अनिकेत थोटे, ओम भावसार, प्रतीक येवले, प्रितेश अग्रवाल तसेच समस्त खंडेराव बाजार व आकाश साकला मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले. आमचं 3रं वर्ष आहे सलग. दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर व भव्य बाईक रॅलीचं आयोजन करत असतो. तर यावेळेस आम्ही प्रत्येक रक्तदात्यांना एक ब्लूटूथ हेडफोन किंवा स्मार्ट वॉच अँड्रॉइड ते देण्यात आयोजित केलेलं आहे. आणि आमचं 3रं वर्ष असून कमीत कमी 350च्या प्लस रक्तदात्यांनी तर रक्तदान केलेलं आहे अजूनपर्यंत. अजून हे सुरूच आहे. अजून अर्धा एक तास अजून सतत चालणार आहे. सकाळी 9 वाजेपासून रक्तदान सुरू आणि आत्तापर्यंत 2 वाजलेले आहे सुमारास. अजून 1 तास चालेल. मग त्यानंतर 3:30 किंवा 4च्या दरम्यान भव्य बाईक रॅलीचं आम्ही आयोजन करण्यात आलेलं आहे. या बाईक रॅली इथून डायरेक्ट मोठ्या पूलहून सिनियर कॉलेज, तिथून ज्युनियर कॉलेज, छोटा पूल, त्यानंतर संतोषी माता, गणपती मंदिर, संतोषी माता, त्यानंतर दशेरा मैदानहून परत शिवाजी पुतळा आणि इथून त्याचा समारोप होणार आहे. आकाश दिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. धुळे शहरातील देवपुरातील माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या प्रभागात विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी संपन्न झाला. धुळे शहरातील देवपुरातील विविध विकास कामांचा शुभारंभाचा सोहळा पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे उपस्थित होते. माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या प्रयत्नाने देवपुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, इंदिरा उद्यान सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटी, आनंदनगर येथील इंदिरा उद्यान परिसर विकसित करण्यासाठी 40 लाख रुपये, सर्वे नंबर 14-1 येथे अभ्यासिका व ज्येष्ठ नागरिकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी 45 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. सदर विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी संपन्न झाला. यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, भाजप शहराध्यक्ष गजेंद्र रामपळकर, जयश्री आयराव आदी उपस्थित होते. आज इंदिरा गार्डन परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक याचं नामकरण झालेलं आहे. या परिसरामध्ये मी महापौर असताना शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत 10 कोटीचा निधी आणलेला होता. तो निधी मिळवण्यासाठी मला आपले धुळे शहराचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे महामंत्री विजय भाऊ चौधरी, धुळे शहराचे लोकप्रिय माजी खासदार सुभाषबाबा भामरे तसेच ह्या पक्षाचे सर्व जे नेते आहेत त्यांनी मला सहकार्य व मदत केलेली होती. तर त्याच्यामध्ये 1 कोटी आज गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री हे भूमिपूजनाला इथे आलेले होते. तर 1 कोटीच्या या भागामध्ये चौक सुशोभीकरण याच्यामध्ये या गार्डनची जी भिंत आहे ही किल्ल्याचं स्वरूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जे पद्धतीचे आहे त्या पद्धतीने या भिंत तशा पद्धतीने भिंत होणार आहे. तसेच या भागामध्ये फाउंटन, तसेच या भागामध्ये अनेक शाळा परिसर, महाविद्यालय, अनेक हॉस्पिटल आहेत. तर त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची कायम रहदारी असते. परंतु या भागामध्ये पोलीस चौकी नव्हती. अनेक वेळा विद्यार्थ्यांची महिलांची छेडखानीचे प्रकार, महिलांची मंगळसूत्र जे सौभाग्याचं आपण लेणं म्हणतो ते चोरून नेण्याचे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत. म्हणून या भागामध्ये पोलीस चौकीचं कामासाठी 40 लाखाचा निधी, तसेच 14/1 इथे बाजूलाच ओपन प्लेस आहे तिथे
ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडप व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असं 55 लाखाचा निधी आणि या चौक सुशोभीकरणासाठी 1 कोटीचा अशा प्रकारे 3 कामांचं आज धुळे शहराचे माननीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय भाऊ चौधरी तसेच धुळे शहराचे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सुभाष बाबा भामरे, राजवर्धन, माजी आमदार राजवर्धन कदम मांडे व आमचे वंदे मातरम ग्रुपचे जे माझ्या परिवारातले सगळे सदस्य आहेत, जे सदैव माझ्या पाठीशी कायम असतात, ते सगळे आमचे आज सुमित भाऊ जे अध्यक्ष झालेले आहेत वंदे मातरम ग्रुपचे, भरत भाऊ जाधव, आमचे दहिते दादा, बाळू भाऊ, तसेच संदीप भाऊ बच्चाव, श्यामकांत भाऊ, कृपेश भाऊ नांद्रे, हे सगळे सुनील भाऊ आमचे वाले, ते कुठल्याही पक्षात असले तर कायम आमच्या सोबत असतात। तर वंदे मातरम ग्रुपचे सगळे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य आणि या प्रभागातील सर्व नागरिक आणि आमच्या आयुक्त मॅडम, माजी महापौर जयश्रीताई आईराव, माजी महापौर चंदूबापू सोनार, आमचे ज्यांनी मला कायम सहकार्य असतं ते कैलास शिंदेराव साहेब, हे सगळे मोठ्या संख्येने सगळेजण कार्यक्रमाला उपस्थित होते। तर सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते, एवढं बोलते। आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या धुळे शहरातील सर्व तमाम जनतेला मी 77वा वर्धापन दिवस स्वातंत्र्य दिनाचा आणि 78वा स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्या मी धुळे शहरातील तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। आणि ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची बलिदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे, त्यांचं मी आज स्मरण करून त्यांच्या प्रति अभिवादन करते आणि माझे एवढे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे शहरातील टावर गार्डन जवळील जिल्हा काँग्रेस भवन येथे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे शहरातील टावर बगीचा जवळील जिल्हा काँग्रेस भवन येथे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, युवराज करणकाळ, भाई नगराळे, रमेश श्रीखंडे, राजेंद्र खैरनार, साबीर शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। जुन्या महानगरपालिकेत डायग्नोस्टिक सेवेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान काजी प्लॉट येथील एकाचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न। रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न। देवपुरातील विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। आणि जिल्हा काँग्रेस भवन येथे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।